नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. आपण सर्वांना माहीत आहे की आता MESची पूर्वपरीक्षा 2021 ही पूर्वपरीक्षा जी आहे आता 26 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. पण यावेळेस एक महत्त्वाचा मुद्दा किंवा एक वेगळा मुद्दा त्यात आहे, तो म्हणजे प्रीचा सिलेबस जो आहे तो पूर्णपणे चेंज झालेला आहे. म्हणजे त्यात इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स नाही आहेत, त्यात पूर्णपणे GSचा सिलेबस इन्क्लूड करण्यात आला आहे आणि त्यामुळे एक विद्यार्थ्यांमध्ये अजूनही 26 दिवस राहिले असतानाही अजूनही एक संभ्रमच आहे की त्यासाठी काय करावे आणि काय नाही करावे. कारण की हे खूप महत्त्वाचं आहे की काय सोडायला पाहिजे आणि काय धरायला पाहिजे. आपल्याला हे तर माहीत राहते की काय धरायला पाहिजे, पण काय सोडायला पाहिजे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण की वेळ खूप कमी आहे आणि आपल्याला कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास जो आहे तो त्यांचा पूर्ण करणं आहे आणि कोणताही टॉपिक न सोडता आपल्याला पूर्ण सिलेबस जो आहे तो कव्हर करायचा आहे. तर मी तुमच्यातलाच एक विद्यार्थी आहे जो स्वतःही MES 2021साठी तयारी करतो आहे आणि माझं नाव आहे प्रसाद आणि तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या माझ्या काही अचिव्हमेंट्स आहेत. मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये इंटरव्ह्यूला गेलो होतो MES 2019च्या. शक्यतो त्याचा रिझल्ट अजून लागायचा आहे, पण आय ऑल्सो क्वालिफाईड गेट इन 2019 अँड 2020 अँड करंटली म्हणजे सद्यस्थितीत मी आता इंडियन रेल्वेमध्ये ॲज अ ज्युनियर इंजिनियर भुसावळ डिव्हिजनमध्ये ड्रॉइंग सेक्शनमध्ये कार्यरत आहे. तरी सध्या ह्या तर माझ्या अचिव्हमेंट्स होत्या. तर चला तर आपण वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे आणि आपला आजचा टॉपिक आहे तो म्हणजे MES 2021चा सिलेबस, याचा ॲनालिसिस. हाच आपला एक महत्त्वाचा मुद्दा आहे आता. कारण की जोपर्यंत तुम्हाला सिलेबस माहीत नाही तोपर्यंत अभ्यास करणे हा निरर्थक आहे असंच मला वाटते. तर वळूया आपल्या सिलेबसकडे, जो आपल्या MES 2021चा सिलेबस आहे. तर हा आहे आपला MES 2021चा सिलेबस. आता हे तर सर्वांनाच माहीत आहे, कारण जो MESचा अभ्यास करत आहे या सगळ्यांनाच माहीत आहे की 3 स्टेजमध्ये एक्झाम आहे. त्याची पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत, आणि त्यांचे गुण पण तुम्हाला माहीत आहे. पण यावेळी एक चेंज जो पूर्वपरीक्षेत आहे तो म्हणजे प्रत्येक वेळी आपण 1 मार्काचा प्रश्न सोडवत होतो, पण यावेळी प्रश्न जे आहे ते 100च प्रश्न आहेत, पण 2 मार्काचा एक प्रश्न हा राहणार आहे आणि त्यामुळे काठिण्य पातळीत वाढ होण्याची शक्यता ही खूप त्याला काही म्हणजे नाकारता येत नाही असंच आपण म्हणू शकतो. त्यामुळे सद्यस्थितीत आपल्याला तरी आता पूर्वपरीक्षेकडेच फोकस करायचा आहे, बिकॉज प्री इज अ गेटवे टू मेन्स. सो सद्यस्थितीत परीक्षेत आपल्याला मार्क्स घेणे जास्त गरजेचं आहे. त्यामुळे 200 मार्काचा पेपर आहे आणि त्यात आयोगाने जे आपल्याला लिहून दिलेलं आहे 200 मार्काच्या पेपरमध्ये, की 200 मार्काच्या पेपरमध्ये 3 सेक्शन्स त्यांनी ढोबळमानाने जे आहे ते दिलेले आहे. 3 सेक्शन्स म्हणजे त्यात एक पहिला सेक्शन आहे आपला मराठी, दुसरा सेक्शन जो त्यांनी दिला आहे आपल्याला, तो दुसरा सेक्शन जो आहे आपल्याला तो आहे इंग्रजी, आणि तिसरा सेक्शन जो आहे आपला तो आहे सामान्य क्षमता चाचणी म्हणजेच GS, ज्याला आपण पॉप्युलरली GS म्हणतो. आता मराठी इंग्रजी हा जो सब्जेक्ट आहे हा आपल्याला पहिले पण आपण जेव्हा MESचा 2021च्या पहिले जे आपण MES दिली आहे 2017 पासून, त्यामध्ये पण मराठी इंग्रजी हा सब्जेक्ट आपल्याला होताच. त्यामुळे मराठी इंग्रजीबद्दल तर आपल्याला ज्ञान आहेच. तरी पण मराठी इंग्रजीबद्दल आपण पाहूया, कारण की यावेळेस प्रश्नांची जी पातळी आहे ती होऊ शकते 1 मार्काच्या लेवलची नाही, आता 2 मार्काच्या लेवलची पातळी आहे. त्यामुळे प्रश्नांच्या पातळीत थोडाफार बदल होण्याची शक्यता आपल्याला त्याच्यात दिसून येणारच आहे नक्कीच. आणि लास्ट म्हणजे सर्वात महत्त्वाचा टॉपिक यावेळेस जो राहणार आहे तो म्हणजे GS, जो सर्वांसाठी संभ्रमाचा टॉपिक आहे. कारण की इंजिनियर्स म्हटलं म्हणजे GS जो आहे तो सर्वांना संभ्रम करणारा एक टॉपिक आहे. तरी पण आपल्याला त्याचा पण स्टडी करायचाच आहे. तर वळूया आपल्या डिस्कशनकडे. आणि हो, एक महत्त्वाची अजून सूचना जी म्हणजे निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते 1/4, हे तर आपल्याला कल्पना आहेच की निगेटिव्ह मार्किंग 1/4 राहणारच आहे आणि निगेटिव्ह मार्किंगकडे लक्ष देणं हे पण सर्वात महत्त्वाचं आहे. तर वळूया आपल्या अभ्यासक्रमाकडे. आपला पहिला जो अभ्यासक्रमातला विषय आहे तो म्हणजे मराठी. आता मराठीमध्ये आयोगाने जे काही टॉपिक्स वर लिहून दिले आहे ते म्हणजे की सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, वाक्यप्रचार आणि म्हणी. आता हे जे 4 टॉपिक्स जे आयोगाने फुल्ली लिस्टेड केले आहे त्यांच्या सिलेबसमध्ये, ते तर पूर्ण करणं आपल्याला महत्त्वाचं आहे. ते म्हणजे शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण आणि म्हणी. आणि हे जे 4 टॉपिक्स आहेत, वाक्यरचना, म्हणी आणि शब्दसंग्रह, हे 4ही टॉपिक्स जे आहेत ते आपण असं म्हणू शकतो की हे 4ही टॉपिक जे आहेत हे मगअप करणारेच टॉपिक आहे, रट्टा मारणारेच टॉपिक आहेत हे 4ही टॉपिक. आणि हे 4ही टॉपिक जे आहे हे तर आपल्याला पूर्णपणे करणंच आहे, कारण की यात स्पष्टपणे हे
नमूद केलेलं आहे. आता दुसरा महत्त्वाचा टॉपिक आहे जो वास्ट आहे, पण तो एका शब्दात व्यक्त केला आहे त्यांनी, तो म्हणजे व्याकरण. आता हे व्याकरण जे आहे, मराठीचं व्याकरण म्हणा का इंग्रजीचं व्याकरण म्हणा, व्याकरण ते व्याकरणच असते आणि ते वास्तव असते. आता त्यांनी पहिलेच मेन्शन करून दिलं आहे की आपल्याला मराठी जे आहे ते 12वीच्या लेवलपर्यंतच करायचं आहे. तर माझं ऑनेस्ट सजेशन मराठीसाठी जे तुम्हाला राहील, मराठीसाठी म्हणा किंवा इंग्रजीसाठी म्हणा, इंग्रजीमध्येही त्यांनी जे आपण दोन्हीही सेक्शन जर एक करून पाहिले, मराठी आणि इंग्रजी दोन्ही, तर इंग्रजीमध्येही त्यांनी जो सेक्शन दिलेला आहे, तो इंग्रजीमध्ये सेक्शन दिला आहे कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन, ग्रामर म्हणजे तेच व्याकरण जे मराठीत आपण शिकलो, आयडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. आता कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज हा जो टॉपिक आहे, हा मराठीमध्येही एक उतारा येणार आहे आणि इंग्रजीमध्येही उतारा येणार आहे आणि त्याच्या उतार्यावरचे प्रश्न. आयडम्स अँड फ्रेजेस हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक जो आहे तोच मगअप करणाराच टॉपिक आहे. कॉमन व्होकॅब्युलरी दिस इज ऑल्सो अ मगअप टॉपिक. सेंटेन्स करेक्शन हा पण एक मगअप करणाराच टॉपिक आहे. आणि दुसरा जो वास्ट जो टॉपिक आहे तो म्हणजे ग्रामर, विच आर लिमिटलेस अँड बॉर्डरलेस सी. आपण त्यात काय काय इन्क्लूड होते हे आपल्याला कल्पना नाही आहे, पण ही कल्पना मराठी आणि इंग्रजी या दोन्ही याची कल्पना जी आहे आपल्याला ते लागू शकते प्रिव्हियस इयर पेपर्समधून. प्रिव्हियस इयर्स पेपर्स जे आहेत ते MPSCसाठी म्हणा का कोणत्याही एक्झामसाठी म्हणा, प्रिव्हियस इयर पेपर्स ॲज द गायडिंग मॅन्युअल्स फॉर एनी एक्झाम. आणि MPSCसाठी म्हटलं तरी तुम्ही ॲनालिसिस जर करून पाहिला प्रिव्हियस इयर पेपरचा, तर आयोग जे आहे ते प्रिव्हियस इयर पेपर्समधले क्वेश्चन्स रिपीट करते, हे त्याच्यात निदर्शनाने प्रकर्षाने दिसून येते. त्याच्यामुळे MPSCसाठी आपल्याला प्रिव्हियस इयर पेपर हे आपले गायडिंग मॅन्युअल्स आहेतच, हे तर लक्षातच ठेवायचं आहे. आता ते गायडिंग मॅन्युअल्स तर आहेत, प्रिव्हियस इयर पेपर तर आपल्याला फॉलो करायचेच आहे, पण त्याच्यासोबत आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, कारण की प्रिव्हियस इयर पेपर तेव्हा सोडवता येतील जेव्हा आपला त्यात काहीतरी अभ्यास राहील. तर इंग्रजी आणि मराठीसाठी मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो की इंग्रजी आणि मराठीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचे व्हिडिओ जे आहे तेच फॉलो करा. त्यांचं एक चॅनल पण आहे द विनर्स करिअर अकॅडमी म्हणून, आणि नाममात्र फी आहे त्याची. मराठीसाठी पण ₹350 काहीतरी आणि इंग्रजीमध्ये पण ₹350. तर नाममात्र फी आहे. दोन्ही जे टॉपिक जे आहेत ते पूर्णतः स्पष्ट आणि बिलकुल आयोगाला मुद्देसूद असेच त्यांनी कव्हर केलेले आहेत. त्यामुळे MPSCसाठी जर काहीतरी आपल्याला मराठी आणि इंग्रजीसाठी जर करायचं असेल, ते म्हणजे मला तर नाही वाटत की बाळासाहेब शिंदे सरांच्या व्हिडिओच्या व्यतिरिक्त दुसरं काही करण्याची गरज आहे. आणि त्यांच्या व्हिडिओच्या सोबत दुसरे आपले महत्त्वाचे मॅन्युअल्स म्हणजे आपले गायडिंग मॅन्युअल्स, दॅट इज प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन मराठी आणि इंग्रजीसाठी कोणत्या कुठून आपण करायचे, म्हणजे MPSCत खूप साऱ्या परीक्षा घेते, आपण आपल्याला कोणत्या परीक्षांचे करायचे आहे ते महत्त्वाचे. तर फर्स्ट लिस्टिंग जर केलं आपण, तर ते म्हणजे फॉरेस्ट सर्व्हिसेस, जे यामध्येच आपली इन्क्लूड करण्यात आली आहे. आता MPSC तांत्रिक सेवेमध्ये फॉरेस्ट सर्व्हिसेसचे पण मुलं आपल्यासोबत परीक्षा द्यायला असतील, तर फॉरेस्ट सर्व्हिसेसचे जे प्रिव्हियस इयर पेपर्स आहेत, प्रीचे फॉरेस्ट सर्व्हिसेसचे आतापर्यंत झालेले जे प्रीचे पेपर्स आहेत, त्यामध्ये इंग्लिश आणि मराठी हे दोनही विषय जे आहे, इंग्लिश आणि मराठी हे दोनही विषयांचे प्रिव्हियस इयर पेपर तुम्हाला त्यात पूर्णतः मिळून जातील. आणि आपल्या आयोगाची जे महत्त्वाची आणि फायद्याची गोष्ट म्हणजे त्यांनी त्याचे आन्सर कीज पण जे आहे त्या अवेलेबल आहेच आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल जास्त टेन्शन घेण्याची काही गरज नाही. त्याच्यामुळे आता हे तर झाले फॉरेस्ट सर्व्हिसेस. दुसरा आपल्याजवळ महत्त्वाचा टॉपिक आहे ते म्हणजे 2 मार्काच्या प्रश्नांसाठी, तो म्हणजे आयोग जे कंबाईन सर्व्हिसेस आहे, दॅट इज STI PSI आणि असिस्टंट, हे जे कंबाईन सर्व्हिसेस आहे, या कंबाईन सर्व्हिसेसच्या मेन्सला मराठी आणि इंग्रजीचा एक सेपरेट पेपर असतो. त्याच्यामुळे त्यामधून पण आपण मराठी आणि इंग्रजीचे जे पूर्ण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते आपण करू शकतो. आणि अजून तुम्हाला जास्तच करायची इच्छा असेल तर लास्टमध्ये मराठी आणि इंग्रजीसाठी लास्टमध्ये आपण काय करू शकतो, तर लास्टमध्ये जे राज्यसेवा आहे, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला लँग्वेजचा एक पेपर असतो मराठी आणि इंग्रजीचा, तो पण आपण मुद्देसूद जो आहे तो करू शकतो जर तुमच्याजवळ टाईम असेल तर. तो जास्त काही डिटेलमध्ये इतका करायची गरज नाही, पण जर तुमच्याजवळ टाईम असेल तर तुम्ही राज्यसेवाचा जो आहे तो पेपर पूर्णतः मराठी आणि इंग्रजीचा फॉलो करू शकता. पण मला तर नाही वाटत, फॉरेस्ट सर्व्हिसेस आणि STI PSI तुम्ही करत असाल तर मोर दॅन सफिशियंट आहे. टाईम तुमच्याजवळ उरला, खूपच जास्त टाईम असेल तुमच्याजवळ आणि तुम्हाला इच्छा पण असेल ती करायची, तर तुम्ही ते करू शकता. आता हे तर झालं मराठी आणि इंग्रजीबद्दल जे आपलं पूर्ण डिस्कशन होतं, ते पूर्णतः याच्यातून कव्हर होऊन जाईल. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स दे आर द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर मराठी आणि इंग्रजी, बिकॉज कारण की ते पुन्हा तेच ते क्वेश्चन रिपीट होतात आणि पुन्हा तेच ते क्वेश्चन जे आहे ते आपल्याला MPSCच्या परीक्षांमध्ये दिसून येतात.
त्याच्यामुळे आपल्याला फक्त त्यातून मार्क्स कव्हर करायचे आहे, आपल्याला त्यात काही PhD नाही करायची. त्यामुळे वळूया आपल्या दुसऱ्या टॉपिककडे. आपला जो दुसरा टॉपिक आहे यानंतरचा आपला दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे यानंतरचा जो आपला दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे GS. आता GS हा एक असा टॉपिक आहे जो सर्वांसाठी सद्यस्थितीत नवीन आहे. तर GSला बघूया. GSमध्ये पहिला जो टॉपिक आहे, जो आयोगाने मेन्शन केला आहे, पहिला टॉपिक जो GSमध्ये पहिला टॉपिक आहे, तो GSमधला पहिला टॉपिक आहे चालू घडामोडी. तर चालू घडामोडीचं डिस्कशन जे आहे ते आपण लास्टमध्ये करूया या व्हिडिओच्या. चालू घडामोडी हा एक खूपच वास्ट, काय करावं हे कोणाला त्याबद्दल कल्पना नाही आणि काय येणार याच्याबद्दलही कल्पना नाही. तरी पहिला टॉपिक आपण कव्हर करूया ते म्हणजे भारतीय राज्यव्यवस्था, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इंडियन पॉलिटी. तर इंडियन पॉलिटीसाठी काय करावं? इंडियन पॉलिटीसाठी सर्वात महत्त्वाचं माझं एकच सर्वात जास्त फोकस जे आहे ते म्हणजे माझा एकच गोष्टीकडे आहे, ते म्हणजे लेस पेन अँड मोर गेन. जर आपल्याला लेस पेन आणि मोर गेनची स्ट्रॅटर्जी वापरायची आहे अँड टू गेट ऑल्सो द रिझल्ट्स, हे दोनही जर शब्द आपल्याला पकडून ठेवायचे आहे तर आपल्याला सर्वात महत्त्वाचे आहेत ते म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. प्रिव्हियस इयर क्वेश्चन दे आर द मोस्ट इम्पॉर्टंट गायडिंग मॅन्युअल्स. म्हणून मी त्याला पहिलेच म्हटलं, दे आर द गायडिंग मॅन्युअल्स. आणि त्यातून जे क्वेश्चन येणार आहेत तेच तुम्ही कोणतीही टेस्ट सिरीज लावा किंवा टेस्ट सिरीज नकाही लावू, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला कोणतीही टेस्ट सिरीज लावायची पण गरज नाही. बिकॉज टेस्ट सिरीज जे पण घेणारे आहे ते पण त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधूनच क्वेश्चन जे आहे ते रिपीट करतात. त्याच्यामुळे आयोगाने जे विचारलं आहे तेच आपण जर केलं तर मला नाही वाटत की याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काही करायची गरज आहे. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन कोणत्या कोणत्या याची करायची? तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे ते म्हणजे फॉरेस्ट सर्व्हिसेस मेन्स. फॉरेस्ट सर्व्हिसेसचे आतापर्यंत जेवढे काही पेपर झाले आहे, पेपर 1 जो आहे फॉरेस्ट सर्व्हिसेसचा तो GSचा असतो मेन्समध्ये. तर फॉरेस्ट सर्व्हिसेस मेन्सचा जो पेपर 1 आहे तो तुम्ही पूर्णतः पॉलिटीसाठी करू शकता. आणि दुसरा तो म्हणजे STI PSI. STI PSI कंबाईनचा जो प्रीचा पेपर आहे, कंबाईनचा जो प्रीचा पेपर आहे, जो GSचा पेपर असतो त्याच्यातले जे पॉलिटीचे प्रश्न आहेत ते पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे दोन टॉपिक जे आहे पॉलिटीसाठी सर्वात महत्त्वाचे. आणि तिसरा जो टॉपिक पॉलिटीसाठी आहे तो म्हणजे STI PSI कंबाईनमध्ये असताना मेन्सचा जो काही पेपर असतो तो प्रत्येक पोस्टसाठी वेगळा असतो. तर ते जे ASO, STI और BSI याच्यासाठी जो मेन्सचा पेपर आहे त्यातले पण तुम्ही 2 मार्काचे जे प्रश्न आहेत पॉलिटीसाठीचे ते पण तुम्ही जे आहे ते वाचू शकता किंवा तेच जे आहे ते सर्वात महत्त्वाचे आहे. कारण की त्यातूनच तुम्हाला प्रिव्हियस इयर पेपरचा ॲनालिसिस समजेल आणि त्यातून होऊ शकते काय, ही गॅरंटीज आहे की तुम्हाला दिसतीलच, त्यातूनच आलेलेच क्वेश्चन दिसणार तुम्हाला. आणि तेच टॉपिक, जे टॉपिक आयोगानं ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले आपल्याला फक्त तेच टॉपिक करायचे आहे. कारण की आपण सगळे जे आहे या इंडियन पॉलिटीच्या क्षेत्रात किंवा GSच्या क्षेत्रात नवीन आहे, त्याच्यामुळे आपल्याला जे परीक्षेमध्ये विचारणार आहे बस तेवढंच करायचं आहे, आपल्याला जास्त काही करायचं नाही आहे. आणि आपल्याला काही त्यात PhD पण करायची नाही आहे. बिकॉज आपल्याला फक्त एक्झाम क्रॅक करायची आहे याच्या, कारण की मेन्समध्ये आपल्याला याचा काहीच उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे फक्त आपल्याला जे करायचं आहे ते म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या ॲनालिसिसमधूनच तुम्हाला समजून जाईल की कोणता टॉपिक इम्पॉर्टंट आहे. जसं पार्लमेंट इम्पॉर्टंट आहे का, प्रेसिडेंट इम्पॉर्टंट आहे, और स्टेट इम्पॉर्टंट आहे, सेंटर इम्पॉर्टंट आहे, कोणते आर्टिकल्स विचारले आहेत, कोणते आर्टिकल्स परत परत रिपीट होऊन राहिले, जो सेक्शन आहे तो महत्त्वाचा आहे. आणि तिसरी गोष्ट, जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही वाचायचं आहे म्हणजे फर्स्ट जे आहे हे तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन दे आर द फर्स्ट थिंग. ते पहिले ढोबळ मनाने प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा जो ॲनालिसिस आहे तो तुम्हाला नाही समजत असेल ते तुम्ही फक्त करून घ्या. आणि नेक्स्ट स्टेजमध्ये तुम्ही इंडियन पॉलिटीसाठी जे पुस्तक फॉलो करू शकता ते इंडियन पॉलिटीसाठी. आणि ज्यांना माहिती आहे, थोडंफार नॉलेज आहे इंडियन पॉलिटीबद्दल त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ज्यांना काही माहीत नाही आहे इंडियन पॉलिटीबद्दल त्यांनी आताच्या तरी विश्वात जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचे ॲनालिसिस करून जे टॉपिक फक्त आयोगासाठी इम्पॉर्टंट आहे ते टॉपिक तुम्ही लक्ष्मीकांतचं जे पुस्तक आहे इंडियन पॉलिटीसाठी त्यातून करून घेऊ शकता. ते टॉपिक फक्त तुम्ही ढोबळ मनाने एक वाचून घ्या पूर्ण 2-3 वेळा, त्याच्यानंतरच तुम्हाला समजून जाईल. आणि GS काही जास्त पॉलिटीमध्येही काही जास्त काही मोठं कठीण असं नाही आहे. जनरल लँग्वेज आहे आपली, कॉन्स्टिट्यूशन आहे आपलं. त्याच्यामुळे लक्ष्मीकांतमधले तेच टॉपिक वाचायचे आपल्याला, बस जे टॉपिकवर आयोगाने प्रश्न विचारले. जे टॉपिक आयोगासाठी इम्पॉर्टंट नाही आहे ते टॉपिक आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे.
हेच स्ट्रॅटर्जी आपल्याला ठेवायची आहे. तर इंडियन पॉलिटीमध्ये हे लक्ष्मीकांतच्या पुस्तकमधले तेच टॉपिक वाचायचे आहेत, जे टॉपिक आयोगाच्या प्रश्नांमध्ये आपल्याला दिसून राहिले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच नाही वाचायचं आहे. आणि हे टॉपिक वाचल्यानंतर मग तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनकडे या. प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करा. तुमच्याकडून किती प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह होते ते बघा. आणि त्याच्यानुसार परत काही कळत असेल तर परत तुम्ही ते पुस्तक वाचा. पुस्तक वाचा म्हणजे इन द सेन्स त्यातले फक्त टॉपिक वाचायचे आपल्याला होल पुस्तक नाही वाचायचं आहे. बिकॉज MPSCच्या पेपर्समध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर फंडामेंटल राईट्स जो टॉपिक आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे. फंडामेंटल राईट्सचे जे काही आर्टिकल्स आहेत ते फंडामेंटल राईट्सचे पूर्ण आर्टिकल्स, त्याच्यानंतर फंडामेंटल ड्युटीज याचे जितके आर्टिकल्स आहेत तेही महत्त्वाचे आहेत. आर्टिकल्स म्हणा, त्याचा हे रोल म्हणा, त्याच्यानंतर जे आपले शेड्यूल्स आहेत, जे आपले 12 शेड्यूल्स आहेत, तर ते 12 शेड्यूल्स जे आहेत त्यांचे फर्स्ट शेड्यूलपासून तर 12th शेड्यूलपर्यंत त्यांचे हेडिंग्स ते कशासाठी आहे हेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि तिसरं महत्त्वाचं, मी तुम्हाला फक्त हे काही टॉपिक सांगत आहे. आयोगाच्या प्रश्नाचं विश्लेषण केल्यानंतर तुम्हाला पूर्ण टॉपिक माहीतच पडतील. जसं की सेंटर अँड स्टेट रिलेशन, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. अटॉर्नी जनरल हा एक टॉपिक जो आहे, ॲडव्होकेट जनरल आणि अटॉर्नी जनरल हा पण आयोगाचा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. दुसरं म्हणजे गव्हर्नर अँड प्रेसिडेंट हा पण एक महत्त्वाचा टॉपिक आहे. गव्हर्नर अँड प्रेसिडेंटबद्दल तुम्हाला भरभरती क्वेश्चन दिसतील आयोगाच्या पेपर्समध्ये. आणि तिसरं म्हणजे पार्लमेंट. आता जे आपल्याला जास्त समजत नाही त्याच्याबद्दल आपल्याला डिटेल स्टडी काही करायची नाही आहे त्यात, कारण की आपल्याजवळ आता फक्त 25-26 दिवस आहेत आता. त्यामुळे जे टॉपिक्स आपल्याला जास्त काही समजत नाही त्याच्याबद्दल आपल्याला जास्त डिस्कशनही करायचं नाही. तर हे जे पूर्ण गायडिंग मॅन्युअल्स होते हे होते आपले याच्यासाठी, दॅट इज नथिंग बट फॉर पॉलिटी. फर्स्ट थिंग्स इज प्रिव्हियस इयर questions, next things is Lakshmikant, and third thing is also the previous year questions, to solve the previous year question by his own and then check the answer keys. आपल्याला अवेलेबल आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि दुसरा अजून महत्त्वाचा मुद्दा, नेक्स्ट टॉपिक जो आपला आहे त्यात, हे तर झालं पॉलिटीबद्दलचं डिस्कशन. नेक्स्ट टॉपिक जो आपला त्यात आहे तो म्हटलं म्हणजे भारत आणि महाराष्ट्राचा भूगोल. हे ज्यात टॉपिक लिहिलं आहे भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल. तर यात तुम्हाला ऑब्झर्व होईल यात 2 टॉपिक आहे. यात आपण जे बघू यात आपल्याला 2 टॉपिक दिसतील. यात 2 टॉपिक आपल्याला महत्त्वाचे आहेत आणि यात आपल्याला 2 टॉपिक दिसतीलच. तर यातले जे 2 टॉपिक आहे भारत आणि महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये, तर भारत आणि महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये जे 2 टॉपिक्स आहेत ते आपल्याला आता करायचे आहे. तर त्यामध्ये जे आपला महत्त्वाचा टॉपिक आहे, हा टॉपिक कसा करायचा, जॉग्रॉफी. आता जॉग्रॉफीमध्ये 2 टॉपिक आहेत. त्या जॉग्रॉफी, दिस इज नथिंग बट इंडियन जॉग्रॉफी अँड द महाराष्ट्र जॉग्रॉफी. पण सर्वात महत्त्वाचा जो तुम्हाला फोकस द्यायचा आहे, आणि याचं पण एकच सेम प्रिन्सिपल वी कॅन अडॉप्ट, आपण त्याला तेच प्रिन्सिपल लावून, दॅट इज प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. दीज आर द गायडिंग मॅन्युअल्स. बिकॉज लेस पेन मोर गेनची जर स्ट्रॅटर्जी आपल्याला अपनवायची आहे तर ते म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनच आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन, सेम प्रिव्हियस इयर क्वेश्चन मी तुम्हाला मगाशी जे सांगितले होते की प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे आपल्याला ते, जे मी तुम्हाला मगाशी सांगितले होते प्रिव्हियस इयर क्वेश्चन, की प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपल्याला फॉरेस्ट सर्व्हिसेसचे करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला STI PSI मेन्सचे प्रिव्हियस इयर करायचे आहे, आणि STI PSI मेन्स आणि कंबाईनचे. तर यातच तुम्हाला हे जे सगळे टॉपिक्स आहेत, हा पण टॉपिक जो आहे तो तुम्हाला तिथंच समजून जाईल. तर हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, सेम स्ट्रॅटर्जी प्रिव्हियस इयर क्वेश्चनची जी आपण इंडियन पॉलिटीसाठी लावली, जॉग्रफीसाठी पण तेच स्ट्रॅटर्जी आहे. आणि दुसरी महत्त्वाचा मुद्दा यात काय आहे की तुम्ही हे इंडियन आणि महाराष्ट्रीयन जॉग्रफी यातले कोणतं काय काय करायचं, हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मॅप स्टडी करायचा, काय करायचं. प्रत्येकजण तुम्हाला सांगेल की याच्याबद्दल वाचायला लागेल, सौदीचं पुस्तक वाचायला लागेल, हे पुस्तक वाचायला लागेल, ते पुस्तक वाचायला लागेल, मॅप स्टडी करायला लागेल. आपल्याला काही त्याच्यात PhD करायची नाही आहे. आपल्याला फक्त रिझल्ट पाहिजे. वी डोंट हॅव द PhD. आपल्याला काही त्यात PhD नाही करायची. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अनालिसिसमधून मी जे केलं आहे त्याच्यावरून सांगून राहिलो तुम्हाला, की सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्राच्या, म्हणजे या आपल्या सिलेबससाठी तरी, किंवा MPSC आयोगाच्या मेंटॅलिटीनुसार महाराष्ट्राचा जो भूगोल आहे, महाराष्ट्राची जॉग्रफी आयोगासाठी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. इंडियन जॉग्रफी इट कॅन बी, तुम्ही त्याला हे पण करू शकता, म्हणजे थोडं बाजूला पण ठेवू शकता इंडियन जॉग्रफी. नाही झालं तुम्हाला इंडियन जॉग्रफी तर एवढं काही टेन्शन घ्यायची त्यात गरज नाही आहे. आणि महाराष्ट्रीयन जॉग्रफीसाठी, महाराष्ट्राच्या जॉग्रफीसाठी एकच महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्राच्या जॉग्रफीसाठी तुम्ही काय करायला पाहिजे, तर महाराष्ट्राच्या जॉग्रफीसाठी पण ढोबळ मानाचे टॉपिक जर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधून दिसतील ते म्हणजे रिव्हर्स, दीज आर मोस्ट इम्पॉर्टंट.
रिव्हर्स त्यांचे रिव्हर्स म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या मुख्य नद्या आहेत त्यांच्याबद्दलचे त्यांच्या ज्या उपनद्या आहे हे पण, आणि हे रिव्हर्स आणि त्यांच्या उपनद्याबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे तुम्हाला यूट्यूबवरून भरभरती भेटून जाईल. त्यामुळे रिव्हर्स म्हणजे तापी नदी प्रणाली म्हणा, आपली नर्मदा नदी प्रणाली म्हणा, गोदावरी नदी प्रणाली म्हणा, किंवा अजून दुसरी वर्धा नदी प्रणाली म्हणा, हे जेवढे काही नदी प्रणालीवरचे टॉपिक आहे हे सगळे व्हिडिओज तुम्हाला तिथून सापडून जातील. आणि दुसरी गोष्ट, रिव्हर्सच्या व्यतिरिक्त अजून कोणते टॉपिक्स त्यात जे इम्पॉर्टंट आहेत, रिव्हर्सच्या व्यतिरिक्त टॉपिक इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे खनिज संपत्ती. खनिज संपत्ती जी आहे ते रिव्हरच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यात तिसरा जो टॉपिक आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे पहिला टॉपिक तर झाला रिव्हर्स, दुसरा टॉपिक झाला खनिज संपत्ती, आणि तिसरा टॉपिक जो आपल्याला त्यात पाहायचा आहे तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली फिजिकल जॉग्राफी. फिजिकल जॉग्राफी जी आहे ते महाराष्ट्रातली तीच अजून खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. फिजिकल जॉग्राफीमध्ये आले महाराष्ट्रातले पठारे. जे महाराष्ट्रातले पठारे आहे ते फिजिकल जॉग्राफीमध्ये आले. फिजिकल जॉग्राफीमध्ये अजून पाहायचं झालं तर महाराष्ट्रातले पठारे, महाराष्ट्रातले पर्वत, जसं की सह्याद्री पर्वत झाला किंवा सतपुडा पर्वत झाला, त्यातल्या पर्वतरांगा झाल्या. तर हे तुम्हाला फिजिकल जॉग्राफी तर पाहिल्यावरच समजून जाईल. मॅप स्टडी जर केला, मॅप स्टडी या फिजिकल जॉग्राफीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि अजून जो महत्त्वाचा मुद्दा जो आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतूनच तुम्हाला समजेल तो म्हणजे फिजिकल जॉग्राफीच्या सोबत जे आणि जे पीक्स आहेत हे पण फिजिकल जॉग्राफीमध्येच येतात. त्यांच्या ज्या उंची आहेत, हाईट्स, ह्या पण फिजिकल जॉग्राफीमध्येच येतात. तर हे जेवढे काही मी हे काही फक्त इंग्लिशचे टॉपिक सांगत आहे. अजून काही टॉपिक जे आहेत, लोकसंख्या हा पण एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे जॉग्राफीमध्ये. लोकसंख्या दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. तर हे सगळ्यांचे जे व्हिडिओ आहेत यूट्यूबवर अवेलेबल आहे. तुम्ही फक्त टॉपिक्स टाका, टॉपिक्स पहा, कारण की आपल्याला तेच टॉपिक करायचे आहे जे आयोगासाठी इम्पॉर्टंट आहे आणि जे आयोगानं याच्या पहिलेही विचारले आहे. बिकॉज प्रत्येक परीक्षेचा एक पॅटर्न असते, प्रत्येक परीक्षेसाठी एक त्यांचा एक सर्कल असते की हेच टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे, दीज आर द टॉपिक्स. बिकॉज काही टॉपिक जर उतरले पण तरी पण ते कोणालाच नाही माहीत राहणार, ते आपल्याला नाही माहीत आहे, ते कोणालाच नाही माहीत आहे. आपल्याला फक्त असे टॉपिक्स उचलायचे आहे ज्यातून आपल्याला मार्क्स भेटतील. आणि ह्या जी एसमध्ये शुअर शॉर्ट मार्क जे आहे तर घ्यायचे आहे आपल्यासाठी तरी इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये लोकांसाठी. तर आपल्याला हाच जो काही पॅटर्न आहे प्रिव्हियस इयर पेपर्सचं ॲनालिसिस करणे, त्याच्यातलेच टॉपिक उचलून पाहणे, हेच आपल्याला स्ट्रॅटर्जी आहे त्याच्यासाठी फॉलो करण्याची. तर आता नेक्स्ट टॉपिक हा तर झाला जॉग्राफीबद्दलचा विषय आपला. भारताचा भूगोल जर म्हटला तर भारताचा भूगोलही जो आहे तो तुम्ही प्रिव्हियस इयर पेपरच्या ॲनालिसिसमधूनच पाहू शकता की भारताच्या भूगोलबद्दल कोणकोणते प्रश्न जे आहे ते विचारण्यात आले आहेत. आता झाला भारताचा भूगोल. भारताच्या भूगोलनंतर आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे पर्यावरण. पर्यावरण हा एक महत्त्वाचा मुद्दा जो भारताच्या भूगोल नंतर आपला आहे तो म्हणजे पर्यावरण. आता पर्यावरणामध्ये आयोगानं थोडा डिटेल सिलेबस जो आहे तो आपल्याला मेन्शन करून दिला आहे. तर पर्यावरणासाठी सेम स्ट्रॅटर्जी जी आहे ते पर्यावरणासाठी पण आपल्याला फॉलो करायची आहे. दॅट इज प्रिव्हियस इयर पेपर्स अँड द गायडिंग मॅन्युअल्स. हे नेहमी मी तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे कारण की प्रिव्हियस इयर पेपर्स जे आहे ते खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यातून जो आपल्याला ॲनालिसिस समजेल तो आपल्याला ॲनालिसिस कुठूनच नाही समजत. आणि आपल्यासारख्या लोकांसाठी ज्यांना पहिल्यांदा जी एसचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी प्रिव्हियस इयर पेपर्सच्या सहाय्यानं जो आपण अभ्यास करू तोच जास्त सर्वात महत्त्वाचा आहे. आणि नवीन असो का जुना असो, प्रिव्हियस इयर पेपर्स दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. तर त्याच्यासाठी पर्यावरण हा जो टॉपिक आहे आपला पुढे घेणार आहे आपण. तर पर्यावरणामध्ये जे लिहिलं आहे ते म्हणजे मानवी विकास व पर्यावरण हा पहिला टॉपिक. मानवी विकास आणि पर्यावरण म्हणजे मॅन अँड इन्व्हायरमेंट. नेक्स्ट टॉपिक जो आहे तो पर्यावरण पूरक विकास, पर्यावरण पूरक विकास म्हणजे इन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट, ज्याच्यात जे इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट जे आहे ते मुद्दे पण येतील. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वनसंधारण. वनसंधारण मीन्स दॅट इज नथिंग बट फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ. तर हे जे टॉपिक्स आहेत हे स्पष्ट त्यात लिहिण्यात आले. दुसरा टॉपिक जो आहे तो म्हटलं म्हणजे प्रदूषण आहे. प्रदूषण मीन्स पोल्युशन. आणि तिसरा टॉपिक जो आहे तो जो याच्यात दिला आहे पर्यावरण संबंधित कार्यरत असणाऱ्या राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवरील संघटना आणि संस्था. तर आता हे जे सगळे टॉपिक्स आहेत हे आपल्याला कुठून करायचे, तर हे जे सगळे टॉपिक्स आहेत हे आपण कुठून करायचे याबद्दल एक जो आपला संभ्रम आहे तो पण दूर करून देऊया. कारण की आपल्याला पूर्ण ॲनालिसिस करायचं आहे तर पूर्णच ॲनालिसिस करून घेऊ.
तर नेक्स्ट टॉपिक जो आहे आपला तो म्हणजे इन्व्हायरमेंट. तर इन्व्हायरमेंटमध्ये सेम स्ट्रॅटर्जी जी आहे ते मी नेहमी सांगत आहे. ते पहिली स्ट्रॅटर्जी जी आहे ती आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चनच नेहमी आपली स्ट्रॅटर्जी राहणार आहे. बिकॉज वी हॅव टू फुल्ली ॲनलाइज द प्रिव्हियस इयर क्वेश्चन. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपल्याला फुल्ली ॲनलाइज करूनच आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहे ते फुल्ली ॲनलाइज आपल्याला करायचेच आहे. ते सर्वात महत्त्वाचं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस करणे. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा ॲनालिसिस जो आहे तो महत्त्वाचाच आहे. त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटसाठी 2 महत्त्वाचे मुद्दे. आता इन्व्हायरमेंट तर आपण लहानपणापासूनच शिकत आलो आहे, त्याच्यामुळे इन्व्हायरमेंट तर आपल्याला काही एवढं कठीण जाणार नाही. इन्व्हायरमेंटमधले जे टॉपिक्स आयोगाने लिहिले आहेत त्याच्यात जसं की मॅन अँड वाईल्ड लाईफ, त्यानंतर जो टॉपिक लिहिला आहे तो म्हणजे वाईल्ड लाईफ अँड फॉरेस्ट. तिसरा टॉपिक जो त्यात लिहिला आहे तो म्हणजे तिसरा टॉपिक जो लिहिला आहे त्याने तो लिहिला आहे कन्झर्वेशन करण्यासाठी ज्या ज्या संस्था इन्व्हायरमेंटच्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्या संस्था. आणि लास्टमध्ये जो आपला अजून एक टॉपिक त्यात लिहिला आहे तो म्हणजे पोल्युशन. तर या सगळ्या टॉपिकमध्ये आपल्याला फक्त टॉपिकच उचलायचे आहे. टॉपिक धरूनच आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच नाही करायचं आहे. तर टॉपिक धरून अभ्यास जर करायचा आहे तर या सगळ्या टॉपिक्समध्ये आपल्याला कोणता टॉपिक एक महत्त्वाचा आहे. तर या सगळ्या टॉपिक्सला करताना आपल्याला एकच महत्त्वाचा मुद्दा द्यायचा आहे की टॉपिक पकडायचा आहे आणि त्याच्याबद्दल फक्त आपल्याला डिटेल करायची गरज नाही आहे. तर हे जितके टॉपिक्स आपल्याला मेन्शन केले आहे हे आपल्याला कुठून वाचता येतील. तर फर्स्ट थिंग इंग्लिशमध्ये जे वाचणार आहे त्यांच्यासाठी शंकर आयस हे जे पुस्तक आहे जे थोडं फास्ट आहे, पण आपल्याला फक्त याच्यातलं पूर्ण काही करण्याची गरज नाही आहे. आपल्याला फक्त जे टॉपिक्स यात मेन्शन आहेत तेच टॉपिक त्या शंकर आयसच्या पुस्तकातून पकडायचे आहे. कन्झर्वेशन हे आपल्याला पूर्णतः त्यात भेटून जाईल, ज्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत. आणि कन्झर्वेशन मी तुम्हाला ऑर्गनायझेशनबद्दल सांगतो. ऑर्गनायझेशनबद्दल आपल्याला पाहायचं आहे फक्त म्हणजे फर्स्ट आपल्याला पाहायचं आहे ऑर्गनायझेशनचं नाव. दुसरं आपल्याला पाहायचं आहे हे ऑर्गनायझेशन कोण फाउंड केली, दॅट इज अ फाउंडर, कोणती संस्था असेल किंवा कोणता व्यक्ती असेल. तिसरं आपल्याला पाहायचं आहे ऑर्गनायझेशनचं इयर की हे ऑर्गनायझेशन कधी स्थापन झाली. आणि चौथं आपल्याला पाहायचं आहे की हे ऑर्गनायझेशनचं काम काय, वर्क ऑफ ऑर्गनायझेशन. हे 4 टॉपिक जे आहे ऑर्गनायझेशनमध्ये तेच प्रश्न विचारण्यासारखे आहे. बाकी आपल्याला जास्त टॉपिक ऑर्गनायझेशनबद्दल माहीत करायची गरज नाही आहे की ऑर्गनायझेशन याच्यानंतर काय केलं, त्याच्यानंतर काय केलं, की क्रोनॉलॉजी हे ते काही माहीत करायची गरज नाही आपल्याला. आणि पोल्युशनमध्ये सर्वात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉईज पोल्युशन. एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉईज पोल्युशनचे तीनही याचे साईड इफेक्ट जे आहेत ते करून घेणं महत्त्वाचे आहेत आपण. तिसरं म्हणजे एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि जे नॉईज पोल्युशन आहे याच्यासाठी काही कायदे जे आहे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने केले आहे. तर ते कायदे कधी कोणता कायदा करण्यात आला त्यांचे साल जे आहे ते मॅच द पेअरमध्ये आयोगाने विचारले आहे. ते प्रिव्हियस इयर पेपर्समधून तुम्हाला समजून जाईल. तर हे साल पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन आणि याच्याशी निगडीत कोणकोणत्या ज्या हे टॉपिक करंटमध्ये येईल, पण कोणकोणत्या ज्या स्कीम्स आहेत किंवा कोणकोणते प्रयत्न जे आहे ते आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं म्हणा किंवा भारत सरकारनं म्हणा केलेले आहेत ते पण एक महत्त्वाचा मुद्दा त्यात. आणि मॅन वाईल्ड लाईफ आणि वाईल्ड लाईफ अँड फॉरेस्ट रिसर्च या 2 मुद्द्यांसाठी फक्त तुम्ही एकच काम करा की ज्या ज्या काही नवीन डेफिनेशन्स आहेत म्हणजे जे तुम्हाला नवीन आहेत जसं की इकॉलॉजी, इकोसिस्टीम, बस या डेफिनेशन आपल्याला करणं आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच नाही करणं आहे. आपल्याला फक्त त्या डेफिनेशन करणं आहे की ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत या डेफिनेशन्स आपल्याला फक्त रट्टा मारून घेणं आहे बस. त्या डेफिनेशनच्या व्यतिरिक्त आपल्याला डिटेलमध्ये काही जास्त जाण्याची गरज नाही आहे. जसं फूड वेब, फूड चेन हे काय असते फक्त आपल्याला हेच जाणून घेण्याची गरज आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला जास्त काही जाणून घेण्याची गरज नाही आहे, कारण की डेफिनेशन्स आर मोस्ट इम्पॉर्टंट. आणि त्या आयोगाच्या पेपर्समधून पण तुम्हाला समजून जाईल की डेफिनेशन्स दीज आर मोस्ट इम्पॉर्टंट. आणि अदर जे काही प्रिव्हियस प्रश्न जे आयोगाने विचारले आहे ते कॉमन सेन्सवाले प्रश्न आहे. कॉमन सेन्सवाले प्रिव्हियस प्रश्न जे आहे ते आयोगाने विचारले आहे की हेच की डिफॉरेस्टेशन जे आहे, डिफॉरेस्टेशनचे कोणकोणते साईड इफेक्ट्स आहेत किंवा डिफॉरेस्टेशनमुळे काय होईल किंवा इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट जे आपण EIA म्हणतो. तर इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटमध्ये जे आहे ते कोणकोणते मुद्दे आपण लक्षात घेतो. आता हे इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट तर प्रत्येक इंजिनियर्सनं वाचलं जातं. त्यामुळे इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटमध्ये काही ठिकाणी कॉमन सेन्सही लावण्याची गरज आहे. तर ते तुम्हाला इन्व्हायरमेंटचा अभ्यास करताना थोडं समजून जाईल. आणि आपले जे 2 टॉपिक्स आता लास्टमध्ये आपले उरलेले 2 टॉपिक्स आहेत ते बघूया. तर उरलेले जे 2 टॉपिक्स आपल्या या लास्ट सेशनमधून उरलेले जे 2 टॉपिक्स आहेत ते उरलेले 2 टॉपिक्स आहेत आपले ते म्हणजे जनरल मेंटल ॲबिलिटी.
तर जनरल मेंटल ॲबिलिटी, त्यात लॉजिकल रिजनिंग, ॲनालिटिकल ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग, बेसिक न्यूमरिकल. आता हे तर फक्त आपल्या सांगण्याच्या गोष्टी आहे. लॉजिकल रिजनिंग, ॲनालिटिकल, प्रॉब्लेम सॉल्विंग आणि बेसिक न्यूमरसी. तर ह्या जनरल मेंटल ॲबिलिटीमध्ये हे सगळे विषय जे आपल्याला ते करायचे आहे. तर जनरल मेंटल ॲबिलिटी करण्यासाठी जो आपल्याजवळ सोर्स आहे, तो सोर्स बघूया कोणता आहे. जनरल मेंटल ॲबिलिटी हा आपला मुद्दा आहे. तर जनरल मेंटल ॲबिलिटीमध्ये जे टॉपिक्स आपल्याला करायचे आहेत ते बघूया सध्या. तर जनरल मेंटल ॲबिलिटीमध्ये जे करायचं आहे ते म्हणजे फर्स्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आता हे जनरल मेंटल ॲबिलिटीसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्हाला कुठून भेटतील? तर जनरल मेंटल ॲबिलिटीसाठीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत, फॉरेस्ट सर्व्हिसेस प्री, याच्यात जनरल मेंटल ॲबिलिटीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्हाला दिसून जातील, फॉरेस्ट सर्व्हिसेस प्री. त्याच्यानंतर दुसरा जो फॉरेस्ट सर्व्हिसेस प्री सोडून दॅट इज नथिंग बट कंबाईन प्री. कंबाईन प्रीमध्ये जनरल मेंटल ॲबिलिटीचे जे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला भरभरके सापडून जातील. हे दोन टॉपिक सर्वात महत्त्वाचे आहेत. तिसरा जो टॉपिक आहे जनरल मेंटल ॲबिलिटीमध्ये तो आहे सीसॅट. आता सीसॅट जो आहे तो MPSCच्या पूर्वपरीक्षेत तुम्हाला सीसॅटचा मुद्दा जो आहे, MPSC प्री राज्यसेवा, याच्यात तुम्हाला सीसॅटचा मुद्दा जो आहे तो भरभरके सापडून जाईल. त्याच्यात पण जे टॉपिक्स आहेत, जेवढे टॉपिक्स कव्हर करण्यात आले आहे जनरल मेंटल ॲबिलिटीसाठी, ते सगळे टॉपिक्स त्यात देण्यात आले. आणि याच टाईपचे प्रश्न जे आहे ते आयोग आपल्याला या परीक्षेत पण विचारणार आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे. प्रिव्हियस इयर प्रश्न जे आहे ते तुम्ही डोळे बंद करून जरी बघितले, डोळे बंद करूनच आपल्याला त्याला फॉलो करायचं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. तर सीसॅट हा जो आहे हा थोडा ॲडव्हान्स लेवलमध्ये जाईल, इतकाही ॲडव्हान्स नाही आहे. बट सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे फॉरेस्ट सर्व्हिसेस अँड कंबाईन प्री. याचे प्रश्न जे आहे ते आपले आत्तापर्यंत विचारलेले जेवढे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न जे आहे ते तुम्ही मग करून टाका. फॉरेस्ट सर्व्हिसेस प्री अँड कंबाईन सर्व्हिसेस प्री. आणि दुसरं, आता तुमच्याजवळ टाईम उरला तर त्याच्यानंतर तुम्ही जे आहे ते सीसॅटचे जेवढे काही प्रश्न आहे MPSC प्रीमध्ये सीसॅटमध्ये विचारलेले, हे सगळे प्रश्न जे आहेत ते तुम्ही करू शकता. आणि आता हे सगळे प्रश्न आन्सर कीमध्ये तर तुम्हाला अवेलेबल होऊन जातील, तुम्ही स्वतःही सॉल्व करू शकता. पण दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, तर यूट्यूब याचा हेल्प आपण याच्यात कसा घेऊ शकतो MPSCसाठी. तर यूट्यूबची हेल्प जर आपल्याला याच्यात घ्यायची आहे तर आपल्याला फॉरेस्ट सर्व्हिसेस प्रीसाठी तर यूट्यूबवर व्हिडिओ अवेलेबल नाही आहे. बट कंबाईन सर्व्हिसेस प्री आणि सीसॅट राज्यसेवा या दोन याचे व्हिडिओ जे आहे, तर स्पर्धाग्राम नावाचं एक ॲप पण आहे. पण त्या ॲपच्या व्यतिरिक्त यूट्यूबवरती चॅनल आहे EMPSC कट्टा. EMPSC कट्टा जे आरगळे गुरुजी यांचं जे EMPSC कट्टाचं जे चॅनल आहे, त्याच्यावरून त्यांनी पूर्णतः जे आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. याच्यात आरगळे गुरुजींचं जे EMPSC कट्टा नावाचं चॅनल आहे, त्यात तुम्हाला कंबाईनचे जे पूर्व परीक्षेचे जे पूर्ण पेपर्स आहेत ते तुम्हाला भेटून जातील. बुद्धिमत्ता सामान्य चाचणीचे जे आपण सांगत आहे, क्वांटिटेटिव्ह रिजनिंग, बुद्धिमत्ता सामान्य चाचणीसाठी जेवढे काही कंबाईनमध्ये जे प्रिव्हियस इयर पेपर होते त्याचे सॉल्ड आन्सर जे आहे तुम्हाला ते यांच्या चॅनलवर भेटून जातील. आणि दुसरे सीसॅट MPSC प्रीसाठीचे जे कोणते सॉल्व केलेले प्रश्न आहेत, जे कोणते जवळपास सगळ्याच वर्षांचे सॉल्व केले आहे त्यांनी, तर ते सगळ्याच वर्षाचे प्रश्न त्यांच्या डिटेल ॲनालिसिससोबत ते कसे सॉल्व करायचे, काय करायचे, त्यात काय आपला ॲप्रोच असला पाहिजे आणि काय अजून आपण त्यात फॉलो केलं पाहिजे, हे सगळे टॉपिक जे आहे आणि ते कसे टॅकल करायचे आहे, ह्या ट्रिक्स अँड त्याच्या रिलेटेड अजून काही ज्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन्स आहेत त्या आरगळे सरांच्या व्हिडिओमध्ये EMPSC कट्टा नावाच्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. कारण की दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच्याबद्दलचं जे नॉलेज आहे, कारण की MPSCमध्ये जे आहे ते थोडेफार वेगळे प्रश्न विचारले जातात अदर दॅन जसे आपण नॉर्मली जे फॉलो करतो, दॅट इज सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, रेशो, प्रपोर्शन, याच्यापेक्षा थोडे वेगळे टॉपिक त्यात विचारले जातात. तर ते सगळे टॉपिक जे आहे त्यांच्या प्रिव्हियस इयर सोल्युशन, डिटेल सोल्युशनसोबत जे आहे त्या आरगळे सरांच्या व्हिडिओजमध्ये EMPSC कट्टा चॅनलवर तुम्हाला फुल्ली भेटून जातील प्रिव्हियस इयर प्रश्न. त्याच्या व्यतिरिक्त काहीही करायची गरज नाही आहे यामध्ये, कारण की जनरल मेंटल ॲबिलिटी हे सर्वांनाच येत असते आणि वी आर द इंजिनियर्स. त्याच्यामुळे जनरल मेंटल ॲबिलिटीचा आपल्याला तरी एवढा प्रॉब्लेम्स व्हायलाच नाही पाहिजे. त्यामुळे जनरल मेंटल ॲबिलिटी हा पण एक स्कोरिंग सब्जेक्ट आहे आपल्यासाठी. आणि लास्ट जो आपला बट नॉट द लिस्ट टॉपिक होता तो म्हणजे
चालू घडामोडी आणि जागतिक तसेच भारतातील. आता हा टॉपिक जो आहे मी लास्ट याच्यासाठी ठेवला, कारण की चालू घडामोडीचा जो हा टॉपिक आहे, याचा सिलेबस जो आहे तो एकदम वास्ट सिलेबस आहे. चालू घडामोडीमध्ये तुम्ही जे आहे चालू घडामोडीमध्ये हा एक वास्ट सिलेबस आहे. चालू घडामोडी म्हटलं म्हणजे ते स्वतःच जे आहे ते एक वास्ट सिलेबस घेऊन येते, ती चालू घडामोडी. तर चालू घडामोडीमध्ये आपल्याला कोणते टॉपिक करायचे आहेत, ती एक महत्त्वाचा मुद्दा याच्यात अजून उद्भवणार आहे आपल्याला. नाही, चालू महत्त्वाचे टॉपिक तर त्यात कोणते नाही आहे, पण चालू घडामोडीमध्ये अजून काय काय करायचं हे जर पाहायचं झालं आपल्यासाठी, तर बघूया आपण चालू घडामोडीमध्ये आपल्याला कोणते टॉपिक करायचे आहे. तर दॅट इज करंट अफेअर. मोस्ट हे जे इम्पॉर्टंट आपण सांगत आहे याच्यात ते म्हणजे करंट अफेअर. मोस्ट इम्पॉर्टंट दॅट इज घेऊया काय म्हणा दॅट इज नथिंग बट करंट अफेअर्स. हा आपला महत्त्वाचा मुद्दा जो आहे यात राहणार आहे करंट अफेअर्स. तर करंट अफेअर्ससाठी मी जास्त काही सांगणार नाही. करंट अफेअर्ससाठी तुम्ही जे आहे आता 2021-22मध्ये आपला पेपर होत आहे, तर आपल्याला 2021चं करंट अफेअर जे आहे ते करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि 2022मधलं नाही केलं तरी चालतं. 2022मधलं जास्तीत जास्त तुम्ही जानेवारी मंथचं जे आहे ते करंट अफेअर करू शकता. याच्या व्यतिरिक्त काही करायची गरज नाही आहे 2021मध्ये करंट अफेअरसाठी. आणि 2022मध्ये ज्या परीक्षा झालेल्या आहेत, या 2022मध्ये ज्या 2 परीक्षा झाल्या, दॅट इज MPSC राज्यसेवेची पूर्व परीक्षा आणि जे STIPSची जी पूर्व परीक्षा झाली होती 2022मध्ये, तर त्यांचा जो एक पूर्व परीक्षेचा पेपर आहे त्याचा थोडं आकलन केल्यावर तुम्हाला समजून येईल की करंट अफेअरसाठी तरी त्यांचं थोडं आकलन केल्यावर मला समजेल की करंट अफेअरसाठी कोणते महत्त्वाचे मुद्दे जे आयोगाने 2022मध्ये घेतले होते. तर त्यांचं थोडं तुम्ही एक तुमच्या नॉलेजसाठी आकलन करू शकता की कोणते महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आयोगानं करंट अफेअरसाठी जे आहे ते उचलले होते. तर तो एक टॉपिक जो आहे तो त्यात एक महत्त्वाचा टॉपिक आहे. दुसरं करंट अफेअरसाठी तुम्ही फॉलो करू शकता ते म्हणजे करंट अफेअरसाठी जास्त काही फॉलो करायची गरज नाही, कारण की बिकॉज वास्ट अँड वाईड सिलेबस आहे, तुम्हाला माहीत नाही कुठून काही. तर करंट अफेअरमध्ये महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे एक कोणतंही मॅगझिन तुम्ही जे स्टँडर्ड मॅगझिन आहे ते घेऊ शकता. तर मी सजेस्ट करेन तुम्हाला की क्रोनिकल नावाचं जे मॅगझिन येते, याचं मंथली पण मॅगझिन येते क्रोनिकलचं आणि याचं इयरली पण मॅगझिन येते. तर इयरली मॅगझिन जे आहे ते तेच आपल्यासाठी जे आहे ते 2021साठी इयरली मॅगझिन जे आहे ते आपल्यासाठी सफिशियंट राहील. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही करायची गरज नाही. तर एक आकलन जे आहे ते तुम्ही याच्यात करू शकता. आणि 2021चं जे मॅन्युअल आहे क्रॉनिकलचं ते तुम्ही एक फॉलो करू शकता. याच्या बाहेर मला नाही वाटत काही म्हणून. आणि करंट अफेअर इज नथिंग बट अ रट्टा मारू टॉपिक. आणि त्यात किती लक्षात ठेवायचं हे आपल्यावरच डिपेंड आहे, आणि ते थोडं वाचल्यानंच येते. आता आपल्याजवळ 25 डेज आहेत, त्याच्यामुळे या 25 डेजमध्ये आपल्याला इतका सगळा सिलेबस आपण कव्हर करायचा आहे. तर जवळपास आपण जो आहे जवळपास काय म्हणा की आपण जो आहे तो पूर्णच सिलेबस जो आहे तो इथे कव्हर केलेला आहे. आपल्याला दिसून येईल पूर्ण सिलेबस जो आहे तो आपण कव्हर केलेला आहे. तर मराठीबद्दल पण जे आहे ते आपण बोललो, त्यात इंग्रजीबद्दल पण आपण बोललो, जे काही तुम्हाला सांगितलं आतापर्यंत तेच फॉलो करायचे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण राज्यसेवेबद्दल पण बोललो, आपण महाराष्ट्राचं भूगोल पण बद्दल बोललो, आपण जनरल नॉलेजबद्दल, आपण पर्यावरणाबद्दलही बोललो, आणि आपण चालू घडामोडीबद्दल. एक लास्ट टॉपिक जो आहे तो आपला राहिला आहे सामान्य विज्ञान, तंत्रज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्री, रिमोट सायन्स, सिरियल फोटोग्राफी, GIS अँड इट्स ॲप्लिकेशन अँड इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. तर फिजिक्स, केमिस्ट्री, रिमोट सायन्स, एरियल फोटोग्राफी, GIS अँड इट्स ॲप्लिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर याच्याबद्दल जर काही तुम्हाला करायचे असेल तर याच्याबद्दल फिजिक्स, केमिस्ट्री किंवा आयोगाचे जे सायन्स अँड टेकसाठी जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत आतापर्यंत आलेले, याचा काही एक थोडा एक असा काही म्हणजे ज्याला आपण म्हणतो की असा सेट नाही आहे की आपल्याला डायरेक्टली हे भेटून जाईल की कुठून क्वेश्चन वाचायचे किंवा कुठून क्वेश्चन जे आहे आपल्याला करायचे. तर सायन्स अँड टेकचा एक यूट्यूबवरच तुम्ही थोडं सर्च करा, तुम्हाला भेटून जाईल. सायन्स अँड टेकसाठी जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत आयोगानं घेतलेले ते त्याचा एक यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओ आहेत सायन्स अँड टेकचे. जो प्रिव्हियस इयर क्वेश्चनसाठी तुम्ही त्याची हेल्प घेऊ शकता आता या स्टेजला तरी. आणि अजूनच तुम्हाला सायन्स अँड टेकचं थोडंफार जास्त करायचे असेल तर रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी आणि GIS अँड इट्स ॲप्लिकेशन हे जे टॉपिक आहे याच्याबद्दलचे प्रिव्हियस इयर पेपर्स तर MPSC
जी आहे MPSC राज्यसेवा, MPSC राज्यसेवेमध्ये याच्याबद्दलचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे ते विचारले आहे जॉग्रफीच्या पेपरमध्ये, मेन्समध्ये. MPSC राज्यसेवेचा जो मेन्सचा पेपर आहे जॉग्रफीचा, यात जे आहे ते रिमोट सेन्सिंग एरियल फोटोग्राफीचे तुम्हाला क्वेश्चन्स जे आहेत ते सापडून जातील. आणि फिजिक्स अँड केमिस्ट्रीसाठी मग तुम्ही जर अजून थोडंसं डिटेल फिजिक्स अँड केमिस्ट्री वापरायचं असाल तर लुसंटचं जे पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता. लुसंट पब्लिकेशनचं जे फिजिक्स अँड केमिस्ट्रीसाठी पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता. आणि इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, दिस इज नथिंग बट इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीबद्दल आणि अजून एक रिमोट सेन्सिंग एरियल फोटोग्राफी आणि GIS बद्दल जे आहे तर 9th आणि 11ची जी जॉग्रफीची NCERT आहे, NCERT 9th आणि 11ची जॉग्रफीची NCERT, त्यात हे टॉपिक जे आहेत ते थोडे कव्हर करण्यात आले आहे NCERTचे. तर ते पण तुम्ही एक वाचू शकता त्याच्यासाठी. आणि इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी पण त्यात आहे. तर या टॉपिकबद्दल जे आहे ते आपल्याला इतके प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे ते अवेलेबल नाही आहे, बट यूट्यूबवर आहेत काही जे त्यांनी एक्सप्लेन करून दिलेले आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आलेले आहेत. कारण की STIPSIमध्ये प्रीमध्ये पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आलेले आहेत आलेले आहेत का म्हणजे येतच आहेत. आणि फॉरेस्टमध्ये पण जे आहे तुम्हाला ते क्वेश्चन्स भेटून जातील सायन्स अँड टेकसाठी. तर सायन्स अँड टेक जे आहे ते इतकं काही म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला आपल्याला गांभीर्य द्यायचंच आहे इथं, पण सायन्स अँड टेक तुम्हाला इतकं कठीण जाईल असं मला वाटत नाही. तर हा जो होता तो आपण एक पूर्ण ॲनालिसिस केला. आणि माझा जो महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा मी जे स्ट्रॅटर्जी फॉलो करत आहे किंवा मागेही मी जे स्ट्रॅटर्जी फॉलो केली होती 2019मध्येही पण, ते स्ट्रॅटर्जी जी आहे ते माझी नेहमी स्ट्रॅटर्जी आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस करणे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनला फॉलो करूनच जे आहे मी ते अप्रोच करतही असतो. आणि दिस इज नथिंग बट अ प्रॉपर स्ट्रॅटर्जी फॉर एनी एक्झाम. आणि MPSCमध्ये तर खूप सारे प्रश्न रिपीट होतात हे आपल्याला माहीतच आहे आणि दिसतेच. तुम्ही ॲनालिसिस करा, तुम्हाला दिसून जाईल ते. तर त्यातून म्हणजे लेस पेन मोर गेनवाली जी आपली स्ट्रॅटर्जी आहे ते स्ट्रॅटर्जी फॉलो जर केली तुम्ही, तर मला नाही वाटत की तुम्ही मार्क जे आहे ते वेगळे कमी काढू शकता, की 200पैकी 100+ जे आहे ते तुम्ही नक्कीच याच्यात क्रॅक करू शकाल जर तुम्ही ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन फॉलो केले तर. आणि हे तर आपले नेहमीचे टॉपिक आहे, मराठी इंग्रजी आपल्याला होताच. आणि मेंटल ॲबिलिटी आणि दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे सायन्स अँड टेक आणि इन्व्हायरमेंट. हे काही आपल्याला नवीन टॉपिक नाही आहेत. जनरल याच्यातले टॉपिक आहे, आपल्या पूर्ण इंजिनिअरिंगच्या प्रवासात आपण हे सगळे टॉपिक केलेलेच आहेत. त्याच्यामुळे या 3-4 टॉपिकमध्ये आपल्याला कठीण जाण्याची काही गरज नाही आहे. आणि ढोबळ मनाने आपण म्हणू शकतो की मराठी आणि इंग्रजीचे 20-20 प्रश्न जे आहेत ते मुद्देसूद प्रत्येकाला 20-20 प्रश्न येतील. आणि बाकी जे राहिलेले टॉपिक्स आहेत त्यात जे आपले 1, 2, 3, 4, 5 आणि 6 जे टॉपिक्स आहेत आपले, त्यातले 10 क्वेश्चन जे आहे मोस्ट एक्सपेक्टेड 10+ ऑर 10- म्हणजे अप्रॉक्सिमेटली 10 जे क्वेश्चन्स आहेत ते एक्सपेक्टेड आहेत प्रत्येक टॉपिकमधून, या प्रत्येक टॉपिकमधून. आणि 20-20 क्वेश्चन जे आहे ते मराठी आणि इंग्रजीमधून. तरी मराठी आणि इंग्रजीमधून तुमचा स्कोअर जो आहे तो 40 म्हणजे जवळपास 80 मार्काचं वेटेज आहे त्याला. तर 80 मार्काच्या वेटेजमधून थोडं ॲनालिसिस जर आपण त्याबद्दलही करून घेतलं तर 80 मार्काच्या वेटेजमधून आपल्याला लक्षात येईल की 80 मार्काच्या वेटेजमधून ढोबळ मनाने आपण असं समजू की 80 मार्कामधून आपल्याला जे आहे ते 80 मार्कांपैकी आपल्याला जे आहे ते आपण जर असा विचार केला तर 80 मार्कांपैकी जे आहे ते आपल्याला असं समजू की आपण 50+ जे आहे ते त्यात घेऊ शकलो. 50+ जे आहे आपण ते ॲड करून घेतले. 50+ जे आहे ते क्वेश्चन मार्क्स जे आहे आपण त्यात ॲड करून घेतले. दुसरे जे बाकीचे राहिलेले 6 टॉपिक्स आहेत, ज्या 10-10 प्रश्न याच्यात येणार आहेत, तर त्यातले 10 प्रश्न जे आहेत 6 टॉपिक राहिलेले, त्यातला आपल्याला फक्त जास्तीत जास्त त्यात मार्क्स जे मिळवायचे आहेत त्यात म्हणजे आपल्याला जर अजून चांगला स्कोअर करायचा आहे तर आपल्याला 70 मार्क्स जे आहेत ते तुम्ही ग्रॅब करायचे. म्हणजे टोटल 120 मार्क्स जे आहेत त्यातले आहेत. 120 मार्क्सपैकी 70 or 60 मार्क्स जे आहे ते आपल्याला घेणं अत्यावश्यक आहे तिथे. तर त्या 6 टॉपिकपैकी तुम्हाला जे सुटेबल वाटते त्या टॉपिकवर तुम्ही कमांड घ्या आणि 60 मार्क्सचा टार्गेट जो आहे तो त्याच्यात ठेवा आणि 50 जो आहे तो इथून आहे. जनरली प्रिव्हियस कट ऑफचा जो फॉरेस्ट सर्व्हिसेसचा जो कट ऑफ आहे त्यातला ॲनालिसिस जर केला तर 120 जो आहे 120 or 120 to 150 हा जो आहे हायेस्ट कट ऑफ आतापर्यंत त्यात लागलेला आहे. त्यामुळे आपल्यासाठी हा कट ऑफचा टार्गेट घेऊन जर आपण चाललो तर काही कठीण यात दिसत नाही. तर मित्रांनो, हा होता आपला पूर्ण जो सिलॅबस MPSC
तांत्रिक सेवा परीक्षा टेक्निकल गॅजेटेड सर्व्हिसेस प्रीचा जो काही नवीन सिलेबस होता तो आपण ॲनालिज केला आज पूर्णतः. आणि होप मला असं वाटतं की तुम्हाला पूर्ण टॉपिक जो आहे, पूर्ण स्ट्रॅटर्जी आहे त्यातली समजली असेल. आणि स्ट्रॅटर्जीमध्ये बदलही होऊ शकतात. माझी ही स्ट्रॅटर्जी आहे, तुम्ही थोडाफार बदल करून ती स्ट्रॅटर्जी वापरू शकता. बट मी ही स्ट्रॅटर्जी याच्यासाठी शेअर केली की आपल्याला कमी वेळेत जास्तीत जास्त सिलेबस जो आहे तो कवर कसा करता येईल, बस आपल्याला याच्याकडेच लक्ष द्यायचं आहे. बिकॉज वी डोंट हॅव टू मेक PhD इन इट. आपल्याला फक्त एक्झाम क्रॅक करायची आहे, आपल्याला गेटवे म्हणून घ्यायचं आहे प्रीला आणि मेन्समध्ये जायचं आहे. तर होप तुम्हाला सगळं काही समजलंच असेल. तर भेटूया आपल्या नंतरच्या व्हिडिओत. यानंतरही मी मेन्ससाठी व्हिडिओ जे आहे ते अपलोड करेलच माझ्या चॅनलवर. तरी जय हिंद, जय महाराष्ट्र.